भाग 33. साडीमध्ये भिजलेली ती त्याला परत एकदा बेधुंद करत होती. भिजल्यानं थरथरणारं अंग, डोळ्यात लाज आणि लाल झालेले गाल पाहून त्याला स्वतःला रोखणं जमतच नव्हतं. तिनं कशी तरी आपली सुटका करून घेतली आणि ती तिथून पळाली. त्याने सुद्धा मग हातातला पाईप तिथेच टाकला आणि तोही तिला पकडायला पुढे आला. थोडा वेळ तिच्या मागे पळून त्याने तिला पकडलंच. "अहो, सोडा ना प्लीज." त्याने नकारार्थी मान हलवली. तो अजून पुढे येणार इतक्यात कुणीतरी त्याच्या पाठीवर लाथ मारली. तसा तो खालीच कोसळला. रिशानला खाली पडलेलं पाहून याज्ञिकीच्या डोळ्यात भीती जमा झाली. "रिशान!" ती पटकन त्याच्या जवळ पोहोचली, पण ती त्याला हात लावणार इतक्यात कोणीतरी त्याचा शर्ट धरत त्याला उभं केलं आणि तिनं पाहिलं तर समोर नितीन उभा होता. "दादा, थांब अरे." याची हिम्मत कशी झाली तुला हात लावायची? त्याने आपली पकड घट्ट करत अजूनच जोरात त्याला समोर ओढलं. "दादा थांब, तुला माझी शपथ आहे, तू त्यांना काही करू नकोस." तिचं वाक्य कानी पडलं तसं तो गोंधळून नितीनने आपल्या हातांची पकड सैल केली. रिशानने थोडा वैतागत त्याच्याकडे पाहिलं आणि आपला शर्ट काढला आणि याज्ञिकीच्या अंगावर टाकला. तू काय म्हणालीस? या माणसासाठी तू स्वतःची शपथ घालतीयस, पण का? कोण आहे हा? "पती आहेत ते माझे, रिशान कुलकर्णी." ती किंचित हळू आवाजात म्हणाली आणि नितीन आणि कविता एकमेकांकडे गोंधळून पाहायला लागले. पती? त्याने प्रश्नार्थक नजरेने रिशानकडे पाहिलं. आपण आतमध्ये बसून नीट बोलूयात का? नितीनच्या उत्तराची वाट न पाहता रिशान याज्ञिकीचा हात पकडून आतमध्ये घेऊन आला. आधी चेंज करून घे, मग बोलूयात. तो याज्ञिकीला म्हणाला. तिने सुद्धा होकारार्थी मान हलवली आणि फ्रेश होण्यासाठी ती आतमध्ये निघून गेली. तोपर्यंत त्यानेही कपडे बदलून घेतले. हॉलमध्ये येऊन पाहिलं तर नितीन आणि कविता अस्वस्थ बसले होते. याज्ञिकी बाहेर येता क्षणी नितीननं बोलायला सुरुवात केली. याज्ञिकी, तू 2 दिवस कुठे होतीस? मी मूर्खासारखं तुला शोधतोय. पोलीस सुद्धा तुला शोधतायत. इथे येऊन पाहिलं तर तू नव्हतीस, पण आज काही ओळखीच्या लोकांना तू दिसलीस आणि त्यांनी मला फोन केला. कुठे होतीस कुठे तू? आणि ह्या माणसानं तुला काही त्रास दिला का? तुला जबरदस्तीनं कुठे घेऊन गेला होता का? हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. नितीन एकदम एका दमात सगळं काही बोलला होता. याज्ञिकी मान खाली घालून सगळं काही ऐकत होती आणि रिशान वैतागत त्याच्याकडे पाहत होता. "नाही दादा, असं काही नाहीये. त्यांनी मला कसलाच त्रास नाही दिलेला. आणि खरंच सॉरी, सगळं इतकं अचानकपणे घडलं की मला तुला सांगता पण नाही आलं. बाहेर पण ते मला त्रास नव्हते देत, ते फक्त थोडी मस्ती." आणि आता त्या दोघांना सांगायला तिला थोडंसं ऑकवर्ड फील होत होतं. म्हणजे 2 दिवस तू ह्यांच्यासोबत होतीस? "हो." तिनं फक्त होकारार्थी मान हलवली. बर, आता सांगशील का? गेले 8 महिने तुला एकटीला सोडून हे कुठे होते? तुला वाऱ्यावर सोडलं होतं त्यांनी. चक्कर येऊन तू एअरपोर्टवर पडली होतीस. तेव्हा कुठे होते हे? आणि आता अचानक इतक्या महिन्यांनी कसं काय आलेत हे? नितीनच्या तोंडी प्रश्न आणि डोळ्यात राग अजूनही तसाच होता. कविता बिचारी एका ठिकाणी बसून रिशानचं निरीक्षण करत होती. बाहेर ती ओली आहे हे पाहून तिच्या अंगावर जॅकेट टाकणारा तो आणि आत आल्यावर आधी फ्रेश होऊन ये असं म्हणणारा तो. तिनं नोटीस केलं होतं त्याचं वागणं. शिवाय याज्ञिकी आता फक्त नितीनला घाबरून बोलत होती. बाकी नेहमी एक दुःख जे तिच्या डोळ्यात दिसायचं ते दिसत नव्हतं. त्यांची काही चूक नव्हती त्यात.
त्यांनी मला नाही सोडलं. खरं तर मीच त्यांना न सांगता त्यांच्या आयुष्यातून निघून आले होते. काही अप्रिय गोष्टी, काही गैरसमज होते जे आता दूर झालेत. त्यांनी मला शोधून काढलं आणि ते इथं पोहोचले. तू खरं बोलतीयस? नितीनने पुन्हा एकदा याज्ञिकीला विचारलं. याज्ञिकी फक्त आपली मान हलवून होकार दिला. थोडा वेळ कुणी काहीच बोलत नव्हतं. सगळे शांत बसले होते. नंतर मात्र नितीन उठून याज्ञिकी समोर आला. सॉरी याज्ञिकी, मगाशी थोडा आवाज माझा वाढवला होता मी तुझ्यावर. काळजी वाटली ग तुझी. 2 दिवस सापडत नव्हतीस तू. मला भीती वाटायला लागली होती. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, तसं तिलाही हायसं वाटलं. तू नको ना सॉरी म्हणूस. माझंच चुकलं. इथे आल्यावर तरी मी तुला फोन करायला हवा होता. परत असं नाही करणार. याज्ञिकी सुद्धा त्याला बिलगली. रिशान नंतर तिच्या आयुष्यातला आधारस्तंभ होता नितीन, ज्याचं रक्ताचं नातं नसलं तरी भावाचं प्रत्येक कर्तव्य त्यानं पार पाडलं होतं. ओळख नाही का करून देणार आमची? एकदा याज्ञिकी तर एकदा रिशानकडे पाहून तो म्हणाला. हो देते ना. हे रिशान माझे पती आणि रिशान हा नितीन दादा. यानेच मला इथं सांभाळून घेतलं. येस, आय नो. त्याच्या हातात हात देत पुढे होत रिशाननं नितीनला मिठी मारली. थँक्स नितीन. तू मी नसताना माझ्या आदूला सांभाळलंस. नाहीतर तिनं काय केलं असतं? ती कुठे आणि कोणत्या परिस्थितीत अडकली असती? विचार केला ना तरी अंगाचा थरकाप उडतो. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. त्याचा आवाज किंचित कातरा झाला आणि नितीन समजून गेला होता की मगाशी तो रिशानला किती चुकीचा समजला होता ते. खरं म्हणजे याज्ञिकीला कित्येकदा रडताना पाहून, उदास असताना पाहून तिच्यासाठी त्याला वाईट वाटायचं. तिचं लग्न झालंय तर तिची फॅमिली कुठे हा त्याला प्रश्न पडायचा. पण याज्ञिकीनं कधीच काही सांगितलं नाही आणि मग नितीनने सुद्धा कधी काही विचारलंही नाही. आणि ती स्वतःहून सांगायची तो वाट पाहत होता. पण आज 2 दिवस याज्ञिकी गायब होती आणि आज दिसली तर त्याला थोडंसं वाटलं की तो माणूस तिला त्रास देतोय. त्यामुळे रागात त्यानं रिशानवर हल्ला केला. इट्स ओके. आणि मीही सॉरी म्हणतो. ते मी मगाशी अटॅक केला विसरून जाते. मी समजू शकतो आपल्या बहिणीला त्रासात पाहून तुझी काय अवस्था झाली असेल. पण ट्रस्ट मी नाही, तुझी बहीण मला त्रास देत होती. रिशान किंचित मिश्किल सुरात म्हणाला आणि याज्ञिकीने लाजून मान खाली घातली. नितीन आणि कविता जे समजायचं होतं ते समजून गेले होते आणि ते सुद्धा हसायला लागले. याज्ञिकीच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद पाहून दोघेही समाधानी होते. जर काही अडचण नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काय झालं ते आम्हाला सांगू शकता. कविता रिशानकडे बघून म्हणाली. बडी लंबी स्टोरी आहे. वेळ लागेल. मी चहा घेऊन येतो. तोपर्यंत आदू सुरुवात कर. नक्कीच. ॲक्च्युली आमच्या लाईफची स्टोरी आमच्या लग्नापासून सुरू झाली. आमचं लग्न मला वाटायचं अपघातानं झालंय, पण आज कळलं की ते नशिबानं ठरवलं होतं. याज्ञिकी कविताकडे बघून म्हणाली. म्हणजे? याज्ञिकी काय म्हणत होती कविताला काहीच समजत नव्हतं. माझं लग्न रियानसोबत जमलं होतं, जे की रिशानचे मोठे भाऊ आहेत. पण ऐनवेळी ते मंडपातून निघून गेले आणि माझं लग्न रिशानसोबत झालं. अरे मग नंतर? तिच्या एकाच वाक्यात नितीन आश्चर्यकारक झाला होता. लग्नाच्या 2च दिवसात कळलं होतं मला रिशानचं दुसऱ्याच मुलीवरती प्रेम होतं. त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचावा म्हणून त्यावेळी हे लग्न केलं होतं. कारण माझ्या घरचे असे की
जर हे लग्न नसतं झालं तर त्यांनी यांच्या घरच्या लोकांचा जीव घेतला असता. अरे बाप रे, इतके भयंकर आहेत तुझ्या घरचे लोक? कविता याज्ञिकीला विचारते. हो. याज्ञिकीच्या डोळ्यात तिच्या घरच्या लोकांच्या आठवणी दाटल्या. कसे असतील ते लोक? त्यांनी मी नसताना माझा शोध घेतला असेल की त्यांना माहीतही नसेल की गेले 8 महिने मी माझ्या सासरी नाहीये? याज्ञिकीच्या डोक्यात विचार आला आणि काही क्षण ती शांतच झाली. यांनी तुला त्रास दिला म्हणून मग तू यांना सोडून आलीस का? नितीनने परत एकदा रिशांकडे रागात पाहत याज्ञिकीला प्रश्न केला. नाही, असं काहीच नाहीये. अरे, तू आधी नीट ऐकून तर घे. याज्ञिकी नितीनला म्हणते. बोल. आमचं लग्न झालं. मला कळलं त्यांचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे. खरं तर माझंही माझ्या काव्यावर प्रेम होतं, म्हणून मला त्यांचं दुःख समजत होतं. याज्ञिकीच्या काव्याबद्दल अनभिज्ञ मी. माझ्या सखीचं लग्न झालंय म्हणून मी दुःखी होतो. नंतर माझ्या आजीनं मला समजावलं की मी माझा भूतकाळ हृदयाच्या एका कप्प्यात बंद करून आमच्या नात्याला एक चान्स द्यायचा प्रयत्न करायला हवा. याज्ञिकी आणि रिशाननं आपापल्या दृष्टिकोनातून त्यांची लाईफ स्टोरी परत एकदा कविता आणि नितीनला सांगितली. त्यांचं लग्न, त्यांचा राग, मग दोघांची मैत्री, त्यातली काळजी, कधी कधी वाटणारी जेलसी, चैत्रालीताईंनी तिच्याकडून घेतलेलं प्रॉमिस, त्यांची लंडनवारी, स्वित्झर्लंडला त्यांचा झालेला अपघात आणि तिचं त्याच्या आयुष्यातून निघून जाणं. त्यानंतर तिनं तिची इथली अवस्था, तर रिशाननं त्याचं तिच्याशिवाय झालेले हाल सांगितले. आणि जेव्हा त्यानं काव्य सखीची गोष्ट सांगितली तेव्हा तर नितीन आणि कविता प्रचंड भावूक झाले होते. याज्ञिकी, रिशान, तुम्ही इतकं सगळं सहन केलं, मला अजूनही हे सगळं पचवायला अवघड जातंय. कविता याज्ञिकी आणि रिशानकडे बघून म्हणत होती. खरंच गाईज, प्रेमाची नवीन परिभाषा ही तुम्ही शिकवलीत. रिशानच्या जीवासाठी तू स्वतः त्याच्यापासून दूर झालीस. आणि याज्ञिकी, तुमची नाही हे वाटत असताना सुद्धा तुम्ही तिला विसरू शकले नाहीत. इतकं प्रेम, इतकी काळजी, इतकं धैर्य, इतका संयम सगळ्यांच्यात नसतो. तुम्ही दोघं खरंच ग्रेट आहात. नितीननं उठून रिशान आणि याज्ञिकीला घट्ट मिठी मारली. थोड्या वेळ वातावरण खूपच इमोशनल झालं होतं. आहे आमची स्टोरी हटके. आधी ओळखीचे असून जवळ नव्हतो, आणि जेव्हा जवळ होतो तेव्हा एकदम अनोळखी. या अनोळखीतून ओळखीचा प्रवास खरंच खूपच रंजक होता आमच्यासाठी. पण माहिती नाही, माझी अदू मला मिळाली नसती तर मी काय केलं असतं. रिशाननं याज्ञिकीकडे एक नजर टाकत म्हणलं आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला जवळ ओढलं. पण दुराव्यानं प्रेम वाढतं म्हणतात, तसंच आमचंही कित्येक पटीनं प्रेम वाढलं असेल. तो अगदी शेजारी उभा असल्यानं तिनं लाजून मान खाली घातली. तसा तोही गालात किंचित हसला. हो, दिसतंय ते तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर. कविता रिशानकडे बघून म्हणते. बर, आता आम्हाला निघायला हवं. घरी सगळे वाट पाहत असतील. येस, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. याज्ञिकीला रडताना पाहून वाईट वाटायचं. तिच्यासाठी काही करता येत नाही म्हणून खूप हतबल झाल्यासारखं व्हायचं. पण जर तिचा भूतकाळ तिला नको असेल आणि मी तो शोधायचा प्रयत्न केला तर ती इथून निघून जाईल, हा विचार करून मी शांत बसलो होतो. पण आता वाटतंय मी आधीच तुम्हाला शोधायला सुरुवात करायला हवी होती. नितीन रिशानला म्हणतो. इट्स ओके नितीन, कदाचित ही आमची प्रेमाची परीक्षा होती. रिशान नितीनकडे आणि याज्ञिकीकडे बघून म्हणाला.
याज्ञिकी, काहीच महिन्यात लळा लागला होता तुझा. तू जातीयस असं वाईटही वाटतंय, पण तू तुझ्या घरी जातीयस याचा जास्त आनंद वाटतो. काळजी घे आणि कधीही गरज लागली तर तू मला फोन करणार आहेस, कळलं? नितीन याज्ञिकीला हक्काने सांगतो. तसं याज्ञिकी फक्त होकारार्थी मान हलवते. स्वतःची काळजी घे ग राणी, आणि परत रिशानला दूर करण्याचा मूर्खपणा अजिबात करू नकोस हं. कविता याज्ञिकीला बजावते. याज्ञिकी फक्त नकारार्थी मान हलवते. रिशानने गाडी सुरू केली. तसा त्यांचा निरोप घेऊन ती गाडीत बसली. रिशान, माझ्या बहिणीची काळजी घ्या. नितीन आनंदाने रिशानला सांगतो. डोंट वरी, आज बसलेली लात आयुष्यभर लक्षात राहील, त्यामुळे तुझ्या बहिणीला कधी त्रास नाही देणार. रिशान म्हणाला तसे सगळेच हसायला लागले. बाय बाय असं म्हणत रिशानने गाडी सुरू केली आणि परत एकदा एक नवीन प्रवासाला सुरुवात झाली. नितीन आणि कविताचा निरोप घेऊन दोघेही प्रायव्हेट हेलिकॉप्टरवरून चॉपर घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले. काही तासांच्या प्रवासाने दोघेही मुंबईत पोहोचले. तिच्या मनात वेगळीच हुरहुर वाटत होती. परत आपण मुंबईत कधी पाऊल ठेवू का? तिला माहिती नव्हतं, पण आज परत एकदा रिशानच्या हातात हात देऊन ती मुंबईत परत आली होती. गाडी घराच्या दिशेने वळाली आणि या शहरासोबत, रिशानच्या घरासोबत, घरातल्या लोकांसोबत जोडल्या गेलेल्या आठवणी परत एकदा मनात फेर धरू लागल्या. काही मिनिटाच्या प्रवासानं दोघेही घरी पोहोचले. एव्हाना अंधार पडला होता, पण कुलकर्णी मेन्शन विद्युत रोषणाईनं उजळलं होतं. संपूर्ण घर लखलखत होतं. जशी गाडी गेटच्या आत आली, आकाशात आतषबाजी होऊ लागली. दोघांच्या स्वागतासाठी सगळी कुलकर्णी फॅमिली बाहेर हजर होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर याज्ञिकीला पाहून आनंद दिसत होता आणि सगळ्यांचा प्रेम पाहून याज्ञिकी भारावून गेली होती. चैत्राली ताईंनी दोघांचं औक्षण केलं. मागे ढोल नगाडे वाजत होते. आरती ओवाळून दोघांनाही आत घेतलं. तसं शिखा आणि जेनीनं तिच्या भोवती गलका केला. सगळ्यांना तिला भेटायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. हे, कशी आहेस याज्ञिकी? जेनीनी याज्ञिकीला विचारलं. मी ठीक आहे. आणि पिल्लू? याज्ञिकी जेनीला विचारते. पिल्लू? ते बघ आजीकडे. पिल्लूने त्याच्या काकीला आणि पिल्लूच्या मम्माने आपल्या फ्रेंडला खूप जास्त मिस केलं. जेनी थोडी भावूक झाली. तसं याज्ञिकीने तिला हलकी मिठी मारली. मी पण तुम्हाला खूप मिस केलं. वैनुडी, मी खूप रागावलीये तुझ्यावरती. असं कोण करतं का? न सांगता कोणी सोडून जातं का? तुला रिशान भाई सोबत प्रॉब्लेम होता ना, तर त्याच्याशी बोलायचं नाही ना. पण तू फक्त त्याचा विचार केला. माझा, आजीचा, जेनी वहिनीचा अजिबात विचार नाही केलास. साधा फोन पण नाही केलास. आजी आजारी पडली होती ग, मलाही करमत नव्हतं. मग मी पण स्टडीसाठी म्हणून इथून निघून गेले. खूप वाईट आहेस तू. खूप त्रास दिलास तू आम्हाला सगळ्यांना. शिखा तक्रार करत होती. तोंड फुगून डोळ्यातले अश्रू लपवत दुसरीकडे तोंड करत म्हणाली. सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी नाही आता परत असं वागणार. परत कधीच मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. शिखाला एका बाजूनी मिठी मारत तिच्या केसांवर ओठ टेकवत याज्ञिकी म्हणाली. शिखानेही आपला रुसवा सोडून तिला घट्ट मिठी मारली. सहवास जरी कमी असला तरी याज्ञिकीने मोठ्या बहिणीप्रमाणे शिखाला जीव लावला होता. त्यामुळे ती सुद्धा हक्काने तिच्याशी भांडत होती. याज्ञिकी पुढे येऊन आजीजवळ आली. हॉस्पिटलमध्ये भेट तर झाली होती, पण असं मन भरून भेटणं झालंच नव्हतं. तिने आजीचा आशीर्वाद घेतला आणि उठून त्यांना सुद्धा मिठी मारली. तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तींमधली एक व्यक्ती म्हणजे रिशानची आजी, ज्यांनी वेळोवेळी तिला आणि रिशानला
दोघांना सुद्धा नात्यातले चढ उतार सांगितले. आयुष्य जगायला प्रेरणा दिली. कदाचित आज त्यांच्यामुळेच रिशान आणि याज्ञिकीचं नातं टिकू नये असं तिला वाटलं आणि तिनं आपली मिठी अजूनच घट्ट केली. पुढे होऊन प्रतापराव, अमरराव, मोनालीताई यांचीही भेट झाली. नंतर ती चैत्रालीताईंसमोर येऊन उभी राहिली. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ती खाली वाकणारच इतक्यात त्यांनी तिला अडवलं आणि गळा भेट घेतली. तुझ्या प्रेमात खूप ताकद आहे याज्ञिकी. माझ्या रिशानला मृत्यूच्या दारातून तू परत आणलंस. मी खूप चुकीचा विचार करत होते. अंधश्रद्धेला बळी पडले होते. पुत्र प्रेमात आंधळी झाले होते. यात तुला होणारा त्रास आणि रिशानचं दुःख हे सगळं दिसत असून सुद्धा मी ते नजरेआड केलं. पण आता मला माझी चूक समजलीये. जमलं तर मला माफ कर. त्यांनी याज्ञिकीसमोर हात जोडले, पण तिने सुद्धा त्या हातांवर हात ठेवून ते खाली घेतले. प्लीज आई, असं बोलू नका. तुम्ही जे वागलात ते तर फक्त रिशानच्या भल्यासाठी. हो, पद्धत चुकीची होती, पण उद्देश वाईट नव्हता ना. याज्ञिकी त्यांच्याशी बोलून ती रियांश जवळ आली. रियांश, तू बोलू नकोस माझ्याशी. शिखाने आपला राग सोडला असला, पण मी सहजासहजी काहीच ऐकणार नाहीये. सॉरी ना रियांश. काय सॉरी? कसलं सॉरी? सॉरी म्हणलं की झालं, हो ना? तुला आठवतंय, तू मला प्रॉमिस केलं होतंस, तुला कधीही गरज लागली तेव्हा तू मला सांगणार होतीस. मी तुला आपलं मानलं होतं, म्हणून तुझ्याकडून मी हे प्रॉमिस घेतलं होतं. पण तू मला थोडं पण आपलं मानलं नाहीस. एकटीने सगळं सहन करत राहिलीस. रियांशचा संताप होत होता आणि आता गिल्टने याज्ञिकीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. कसं असतं, लग्न जरी एका व्यक्तीसोबत झालं असलं तरी नातं घरातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत जोडलं गेलेलं असतं. त्यामुळे पती पत्नी जरी दूर झाले असले तरी त्याचा परिणाम बाकी नात्यांवरही होतोच. त्यात याज्ञिकीनं आपल्या वागण्यानं, प्रेमाच्या ओलाव्यानं सगळ्या नात्यांचीच वीण अगदी घट्ट केली होती. त्यामुळे रियांशच्या बोलण्यानं तिला वाईट नाही वाटलं, पण स्वतःच्या चुकीचा पश्चाताप वाटू लागला. मी असं परत कधीच नाही वागणार. प्लीज प्लीज मला एकदा माफ करा ना, तिने खालच्या स्वरात म्हणलं आणि रियांशचं हृदय मेणासारखं पाघळलं. तुम्ही मुली पण ना, समोरच्याला कसं मनवायचं तुम्हाला चांगलंच माहिती असतं. आत्ता मी ऐकतोय, पण परत अशी चूक अजिबात करायची नाहीयेस, त्याने प्रेमयुक्त खडसावून सांगितलं आणि तिने होकारात मान हलवली. तू इतक्या दिवसांनी घरी येस तर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. बाहेर पूल साईडला आहे. सरप्राईज? हो, सरप्राईज. हो फास्ट. रियांशचं ऐकून ती मग पूल साईडला गेली. इतक्या वेळ सगळे याज्ञिकीच्या अवतीभवती होते, पण आता त्यांनी समोरच्या सोफ्यावर बसून घेतलं आणि त्यांचं लक्ष समोर उभ्या असलेल्या रिशानकडे गेलं. तो किंचित रागात त्यांच्याकडे पाहत होता. तुला काय झालं आता? असा का पाहतोयस? आजीनं रिशानला विचारलं. तर ओळख आहे अजूनही माझी? मला वाटलं विसरले सगळे मला. मी इथं आहे, पण कोणाचं माझ्याकडे लक्षच नाहीये. रिशान थोडं तोंड वाकडं करत म्हणाला. आधी जेव्हा तो कधी बाहेरून यायचा तेव्हा आजी, चैत्रालीताई या सगळ्यांचंच अटेन्शन त्याला मिळायचं. आणि आज साधं त्याच्याकडे कोणी साधं पाहिलं पण नाही. बरोबर बोलला तू रिशान. मॉम पण आधी मला काय हवं काय नको ते पाहायची, सतत माझ्या पुढे मागे करायची. पण जेव्हापासून जेनी आलीये मला साधं विचारत पण नाही. या बाबतीत मात्र आपण समदुःखी आहोत बघ. खूप अन्याय होतो आपल्यावर. नेहमी तुझा भाव केला जातो. या घरात फक्त सुनांचे आणि लेकींचे लाड केले जातात. या घरातल्या मुलांवर कोणी प्रेम करत नाही. फक्त काम करून घेतात आपल्याकडून. इथे माहेरवास केला जातो इथं आमच्यावर. रिशानच्या खांद्यावर डोकं ठेवून रियांश नाटकीपणे म्हणाला. अच्छा, तर
तुमच्यावर कोणी प्रेम नाही करत का? फक्त काम करून घेतलं जातं का तुमच्याकडून? अरे लबाड, त्या छोट्या प्रिन्सेस पेक्षा तुम्ही जास्त नाटकं करताय. म्हणे माहेरवास केला जातो आमच्यावर. आजींनी दोघांचे कान पकडले तेव्हा दोघे सुद्धा हसायला लागले. आ सॉरी आजी, सॉरी सॉरी. मी फक्त मस्करी करत होतो ग, या सगळ्यांना हसवायला, रियांश म्हणाला. आणि मी पण, कारण मला माहितीये माझ्या आजीचा सगळ्यात फेवरेट मीच आहे. आजीच्या गालावर ओठ टेकवत रिशान मस्का मारत म्हणाला. तसे सगळेच हसायला लागले. कित्येक महिन्यांनी या घरात सगळे एकत्र बसून असे हसत होते. रिशान आणि रियांश दोघेही मस्ती करत होते. फक्त एका व्यक्तीमुळे या घरातला हरवलेला आनंद तिच्या येण्याने परत आला होता. घरात मजा मस्ती सुरू असताना याज्ञिकी बाहेर आली. बाहेर पुलाच्या साईडला गार्डनमध्ये झोपाळ्यावर एक व्यक्ती बसली होती. याज्ञिकी विचार करत तिथपर्यंत पोहोचली. अजूनही ती कोण असेल कळत नव्हतं. थोडं पुढे आल्यावर जाणवलं कोणीतरी स्त्री आहे. ती अगदी मागे जाऊन उभी राहिली. अंदाजाने तिच्या लक्षात आलं की ती स्वानंदी आहे आणि क्षणात तिच्या डोळ्यात परत एकदा आनंद दिसू लागला. सानू, थरथरत्या ओठांनी तिने आवाज दिला, पण स्वानंदीने मागे वळून एकदा सुद्धा पाहिलं नाही. सानू, एकदा मागे वळून बघ ना. तरी स्वानंदी मागे वळून पाहायला काही तयार नव्हती. शेवटी याज्ञिकी थोडं पुढे चालून तिच्या समोर जाऊन उभी राहिली. स्वानंदी मान खाली घालून बसली होती. सानू, बोल ना राणी. याज्ञिकीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसं स्वानंदीनं तो झिडकारून बाजूला केला. कोण सानू? मी स्वानंदी आहे. आणि कोण तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही ओळखता का मला? तिनं काहीशा रागातच म्हणलं आणि परत एकदा मान बाजूला वळवली. सॉरी ना सानू, मला माहितीये मी चुकीचं वागलीये, पण मला त्यावेळी नव्हतं तुला त्रास द्यायचा ग. याज्ञिकी समजुतीच्या सुरात म्हणाली. त्रास त्रास तेव्हा नसता झाला, त्रास तर आत्ता होतोय. हा विचार करून की मला वाटलं होतं आपण बेस्ट फ्रेंड्स होत, नेहमी एकमेकांसाठी गरजेला हजर असू. पण नाही, तू मला कधी तुझी फ्रेंडच समजली नाहीस. बोलत बोलत ती उभी राहिली. तुझ्यासाठी किती काळजी वाटायची, पण म्हणलं आता लग्न झालंय तर तुझी अहिल्या आजीच्या जेलमधून सुटका झाली, आता तू सुखी असशील. पण तू इथे सुद्धा त्रासात होतीस, एकटीनं मनात झुरत होतीस. मला एकदाही एक फोन करावासा वाटला नाही का ग तुला? आता ठीक आहे, तुलाच जर मी नको असेन तर मग मला पण नकोयस तू एकटीच. पुढचे शब्द तिचे तोंडातच विरले, कारण याज्ञिकीने तिला घट्ट मिठी मारली होती. सॉरी ना बाबा, पण प्लीज असं बोलू नकोस की मी तुला नकोय म्हणून. तिच्या जवळ असण्यानं इतक्या वेळ रागात असलेली स्वानंदी सुद्धा कमजोर पडली आणि ती सुद्धा रडायला लागली. अर्थात आनंद अश्रू होते ते, आपल्या जिवलग मैत्रिणीला सुखरूप पाहून आलेले. बस कर आता, किती रडशील? नाक गळतंय बघ तुझं, शेमडी कुठली. वातावरण हलकं करायला याज्ञिकी म्हणाली आणि त्याचा परिणाम झालाही. ए, शेमडी कुणाला म्हणतेस ग? मला शेमडी नको म्हणूस, ते तर फक्त रडताना असं होतं. स्वानंदीनं आपलं नाक पुसायला याज्ञिकीची ओढणी घेतली. सानू, नो यार. आता का मला शेमडी म्हणतेस ना? स्वानंदी तिला चिडवत म्हणाली. याज्ञिकीने पटकन आपली ओढणी तिच्या हातातून सोडवून घेतली आणि ती पुढे पळायला लागली आणि सानू तिच्या मागे. कॉलेजमध्ये असताना नेहमी अशी मस्ती करायच्या दोघी. आज परत तीच मस्ती त्यांची सुरू झाली होती. बराच वेळ ही पकडापकडी खेळून दोघीही दमल्या आणि फायनली स्वानंदीने याज्ञिकीला पकडून गुदगुल्या करायला सुरुवात केल्या आणि याज्ञिकी पोट पकडून हसायला लागली.
त्या दोघींची मस्ती सगळेजण पाहत होते. तिच्या चेहऱ्यावर हे हसू पाहून, त्यांची मस्ती पाहून सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं. आपल्याला सगळे पाहतायत याकडे लक्ष नसलेल्या त्या दोघी आपल्याच विश्वात मग्न होत्या. आणि त्याच वेळी एक करारी आवाज त्यांच्या कानी पडला. याज्ञिकी. त्या आवाजाने दोघी दचकल्या. याज्ञिकीने पाहिलं तर काही अंतरावर अहिल्याजी उभ्या होत्या, ज्या रागात त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांना पाहिलं आणि याज्ञिकीच्या अंगावर सरकन काटा झाला. तिनं जी घर सोडून चूक केली होती त्याची अहिल्या आजीच्या दरबारात काय शिक्षा असते तिला चांगलंच माहिती होतं.